हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 17, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागामध्ये आपण याच श्लोकावर चर्चा करताना आपण आपला आहार आणि निद्रा संतुलित करणं का गरजेचं आहे आणि आपण ते कसं करू शकतो यावर चर्चा केली. आता आपण विहार म्हणजेच करमणूक किंवा श्रमपरिहार आणि मग कर्म यावर चर्चा करू. तर प्रेक्षक हो, आपण आजूबाजूला पाहतो की आजकाल लोक करमणुकीच्या नावाखाली प्रत्येक दिवशी सरासरी 7 तास सोशल मीडियावर घालवतात. परंतु आपल्या मनाची ही एका दिवसामध्ये किती माहिती पचवायची याची एक क्षमता असते. जर आपण आपल्या मनावर फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादींद्वारे सगळ्या जगभरातील अमर्यादित माहितीचा सतत भडीमार करीत राहिलो, मनाद्वारे अत्याहार करीत राहिलो, तर एक दिवस मानसिक रोगी होण्याची शक्यता टाळता येणार नाही. हे जगामध्ये होत आहे. दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. मग यावर उपाय काय? आपण करमणूक करून घ्यायचीच नाही का? अहो, घ्यायची नक्कीच, पण ती भ्रामक नाही. तर आपण अशा प्रकारची करमणूक करून घेतली पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आपल्या मनाला ऑक्सिजन मिळेल. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते त्याप्रमाणे आपल्या मनालाही ऑक्सिजनची गरज असते. इतरांकडून मिळणारं प्रेम, सहानुभूती, आपुलकी, भावनांचं आदान प्रदान अशा गोष्टी मानसिक ऑक्सिजन पुरवतात. म्हणून आपण जिवंत लोकांबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. आपल्या आवडीच्या, ज्यांच्याशी आपली मनं जुळतात अशा नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना भेटणं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणं, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे चर्चा करणं, मनसोक्त गप्पा मारणं, यामधून आपल्याला शक्ती मिळते आणि आपला श्रमपरिहार होतो. भक्तही त्यासाठी इतर भक्तांच्या संघात हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवद्गीता, भागवताचं पठण, श्रवण, कृष्ण उपदेशांचा प्रचार प्रसार, श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी स्वयंपाक बनवणं, आरच्या विग्रहांचा शृंगार करणं, मंदिराची स्वच्छता करणं अशा अनेक सेवांमध्ये मनापासून मग्न असतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोगात आणण्याबद्दल ते भक्तांच्या संघामुळे सतर्क राहतात, उत्साही राहतात. त्यामुळे त्यांना थकवाही येत नाही आणि म्हणून तो घालवण्यासाठी त्यांना वेगळ्या करमणुकीची आवश्यकताच नसते. भक्त प्रिय भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये सर्वोच्च आनंद मिळवत असताना त्यामध्ये सुट्टी घेतीलच का? उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे श्रील प्रभुपाद श्रीकृष्णांच्या सेवेत इतके मग्न होते की ते क्वचितच विश्रांती घेत असत. वृद्धापकाळात आणि प्रकृती अस्वस्थ असतानाही कृष्णांवरील प्रेमाने आणि ते प्रेम इतरांसोबत वाटून घेण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन प्रभुपाद दररोज 12 तासाहून जास्त वेळ लेखन, प्रवचन आणि भक्तांना मार्गदर्शन करण्यात घालवत असत. कृष्णांवरील त्यांचे प्रेम आणि कृष्ण भावनेचा, त्या सर्वोच्च स्वादाचा प्रचार प्रसार करण्याची तीव्र इच्छा, यामुळेच त्यांना अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असे. आजही त्यांचे असंख्य शिष्य सुट्टी न घेता आनंदाने श्रीकृष्णांच्या सेवेप्रती एकनिष्ठ राहण्यास प्राधान्य देतात आणि इतरांनाही भक्ती करण्यासाठी प्रेरित करतात. ज्याप्रमाणे आपण बघतो की कोणी शेतकरी सुट्टी घेतो का? आई आपल्या बाळाच्या संगोपनामध्ये सुट्टी घेते का? आपण श्वास घेण्यामध्ये सुट्टी घेतो का? नाही. वैदिक संस्कृतीमध्ये रविवारी सुट्टी घ्या वगैरे अशा गोष्टी नाहीतच. का माहिती आहे? कारण जे वैदिक शास्त्र आहेत त्यामध्ये असे काही दिनक्रम सांगितलेले आहेत की त्यामध्येच सर्व गोष्टी, अगदी करमणूकही साध्य होते. कारण ते भगवंतांशी संबंधित आहे, जे संपूर्ण आहेत. परंतु जेव्हा संसार वाढू लागला, रजोगुण, तमोगुण, भौतिक वातावरण वाढू लागलं, टेक्नॉलॉजी आली, लोक भौतिकतेमध्ये घुसले आणि अतिरेक करू लागले, तेव्हा त्यांना त्रास होऊ लागला आणि म्हणून त्यांना सुट्टीची गरज वाटू लागली. त्रास का होऊ लागला बरं? कारण भौतिकतेमध्ये रस कुठे आहे? उदाहरणार्थ, उसामध्ये आणि बांबूमध्ये फरक आहे ना. दोघांनाही जर मशीनमध्ये टाकलं तर उसापासून रस निघेल, पण बांबूपासून निघत नाही. मशीन तुटेल पण रस निघणार नाही, बरोबर? कारण भौतिक संसारामध्ये कोणताही रस नाही. म्हणून तर मनुष्याला कोणतीही भौतिक गोष्ट करायला घेतली तर थोड्या वेळानंतर किंवा थोड्या काळानंतर बोर व्हायला लागतं आणि म्हणून तर त्यांना सुट्टी हवी असते.
म्हणूनच आपलं आयुष्य संतुलित असण्याची गरज आहे. कारण आपण 24ही तास कामांमध्ये बुडून जाऊ नये किंवा 24ही तास झोपूनही राहू नये. खरं तर आपण तसं करूही शकत नाही. तसंच कोणीही 24ही तास स्वतःची करमणूकही करून घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ, अन्नपदार्थ खूप चविष्ट आहे म्हणून कोणीही 24 तास ते खात बसू शकत नाहीत. त्याचप्रमाणे सुट्टीही जास्त झाली तरीही बोर व्हायला लागतंच ना. कारण मनाची लालसा अनेकदा शरीराच्या गरजेच्या विरोधात जाते. मनाच्या लालसेऐवजी आपण शरीराच्या गरजेकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मनुष्यानं नियमपूर्वक किंवा मर्यादित इंद्रिय भोग करावा, जेणेकरून त्याची इंद्रिये कृष्ण सेवेकरिता सक्षम राहतील. नाहीतर तो आध्यात्मिक जीवनाविषयीचं गांभीर्य गमावून एका सामान्य विषयी मनुष्याप्रमाणे वागू लागतो. तो भौतिकवादी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आनंद घेतो, पण तेथे तो खरंच आनंदी असता तर मग त्याला थकवा तरी का आला असता, आणि मग तो थकवा घालवण्यासाठी सुट्टीची गरज तरी का जाणवली असती. ज्यासाठी कोणी रविवारी पिक्चर बघायला जातो, कोणी मंदिरात जातो, कोणी फिरायला जातात, कोणी पार्टी करतात, कोणी रुटीनमुळे बोर होतं म्हणून दारू प्यायला जातात. परंतु त्यानं त्यांचं मन शांत नाही तर आणखी विचलित होतं. परंतु याची भक्तांना गरज नसते. कारण भगवत भक्त त्यांची आत्म्याप्रतीची कर्तव्ये, शरीराशी संबंधित कर्तव्ये, त्याचबरोबर कृष्ण भावना भावित राहण्यासाठीची कर्तव्ये आहेत, ती करण्यामध्ये संतुलन साधतात. त्यासाठी ते नेहमी सतर्क असतात. म्हणून ते वेळ वाया घालवत नाहीत. तसेच त्यांना भक्तीमध्ये रोजच वेगवेगळे अनुभव येत असतात. भक्त आठवडाभर रोज 24ही तास भक्तीमध्ये सेवा करीत असल्यामुळे ते सतत आध्यात्मिक चेतनेत असतात. त्यामुळे त्यांना इतका आनंद मिळतो की श्रमपरिहारासाठी वेगळं काही करण्याची गरजच उरत नाही. परंतु तेच भौतिक जगामध्ये श्रम आणि श्रमपरिहारासाठी केली जाणारी करमणूक या दोन्ही गोष्टी भौतिकच आहेत. परंतु आपले जीवन जगण्यासाठी आपल्याला वेळोवेळी भौतिक जीवनातून बाहेर पडून आध्यात्मिक जीवन जगण्याची गरज असते. जीवनानं आपल्यापासून विश्रांती घेण्यापूर्वी आपणच वेळोवेळी भौतिक जीवनातून विश्रांती घेतली पाहिजे, तरच समतोल साधेल. म्हणूनच भक्त नोकरीमधून मिळालेल्या सुट्टीमध्ये किंवा सुट्टी काढून ते वृंदावन, मायापूर, जगन्नाथपुरीसारख्या धर्मक्षेत्री जातात. आध्यात्मिक पोषण करून घेतात आणि पुन्हा भक्तीचा प्रचार करतात. म्हणजेच कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांशी असंबंधित असं कोणतंही कार्य करीत नाहीत. आणि म्हणूनच त्यांचं कर्म हे कधीच इंद्रियतृप्तीमुळं कलुषित होत नाही. ते कृष्ण भावना भावित मनुष्य सतत कृष्ण भावनेत मग्न असल्यामुळे त्यांच्याजवळ फावला वेळ कधी असतच नाही. मग करमणुकीसाठी सोशल मीडिया, इंटरनेट, मोबाईलवर वेळ व्यर्थ घालवण्याचा प्रश्न येतोच कुठे. म्हणून आपणही ज्याप्रमाणे इंद्रिय तृप्तीबाबतची कुठलीही गोष्ट उद्यावर ढकलत नाही, करमणुकीची गोष्ट पुढे ढकलायला का कू करतो, त्याप्रमाणे आजच्या हरे कृष्ण महामंत्राच्या नियमित माळा आपण आजच पूर्ण का करायला नको. यामध्ये आपल्या मनाचा श्रमपरिहार होतो. हरिदास ठाकूरांप्रमाणे 3 लाख नाम जप नाही, परंतु आपण 16 माळा जप करू शकतो. त्यानंही श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग हळूहळू आपण प्रत्येक क्षण भगवंतांच्या सेवेमध्येच उपयोगात आणू शकतो. अशा प्रकारे आहार, निद्रा आणि करमणूक या 3 गोष्टी आपणच संयमित, नियमित करू शकतो. कारण आपल्याला झोप येत नाही किंवा खूप झोप येते म्हणून आपल्या बॉसला दोष देऊ शकत नाही. आपण खात असलेल्या अन्नाबद्दल आपल्या गुंतवणूकदारांना दोष देऊ शकत नाही. आपण आपल्या करमणुकीमध्ये घालवत असलेल्या वेळाबद्दल सरकारलाही दोष देऊ शकत नाही. बरोबर? कारण या 3ही गोष्टी आपल्याच हातात आहेत. आपणच त्या नियंत्रित करू शकतो ना. आणि मग त्यावरून साध्य होतं ते कर्माचं संयमन, संतुलन. ते कसं? आता आपण कर्माच्या संयमनावर चर्चा करू. तर आपण काम करत असलेल्या ठिकाणी काही समस्या असतील, मार्केटमध्ये अस्थिरता असेल, सरकारच्या योजना बदलत असतील, खूप काही गोष्टी बदलत असतीलही, तर त्या सर्वांचा आपल्या कामावर परिणामही होतच असतो. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठीच आपल्याला जीवनामध्ये संतुलनाची नितांत गरज असते. कशी? तर
त्यासाठी जी ताकद गरजेची आहे ती आपल्या संतुलित आहारातून, संतुलित झोपेतून आणि करमणुकीसाठी घालवलेल्या संतुलित वेळेमधून मिळते. या तिघांना जर आपण नियंत्रणात आणलं तर आपलं तन मन शक्तिशाली बनतं आणि मग आपण अस्थिरतेला सामोरे जाऊ शकतो आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो. भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलेलं आहे. म्हणून गीता आजही तेवढीच व्यवहार्य आहे. म्हणून जो कोणी तेच ज्ञान स्वीकारून नियमितपणे आपली साधना करतो त्याच्यामध्ये एक अशा प्रकारची शक्ती, अशा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो की तो संकटांच्या पर्वतांनाही सामोरे जाण्यास तयार असतो. आपण बघितलं की भक्त त्याच्याजवळ असलेल्या वेळेसंबंधी खूप सतर्क असतो आणि जेव्हा कर्म करण्याची वेळ येते तेव्हा तो ते प्रत्येक कर्म कमीत कमी वेळामध्ये करून हातावेगळं करण्यासाठी कार्यशील असतो, जेणेकरून त्याला भक्ती करण्यासाठी आणखी वेळ मिळेल. त्याचप्रमाणे तो करीत असलेल्या प्रत्येक कर्म तो कृष्ण भावना भावित होऊन करीत असल्यामुळे ती सुद्धा भगवंतांची सेवाच होते. त्यामुळे त्याला भौतिकतेबद्दल विचार करण्यास वेळच नसतो. अशा प्रकारे भक्ताच्या जीवनात आहार, निद्रा, श्रमपरिहार आणि कर्म हे सर्व काही नियमित असतं. त्यामुळं त्याला कोणतंही भौतिक दुःख नसतं, म्हणजे आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक दुःखही नष्ट होतात. म्हणूनच तो भक्ती मार्गावर लवकरात लवकर प्रगती करू शकतो आणि याच जीवनामध्ये भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे आहार तोच घेणं जो कृष्ण प्रसादच आहे, निद्रा तेवढीच घेणं जी आपल्याला कृष्ण सेवा करण्यासाठी ताजीतवानी बनवेल, करमणूक तीच असणं जी भक्तांच्या संघात कृष्ण सेवेसाठी प्रोत्साहित करेल आणि कर्म तेच असणं जे कृष्ण भावना भावित होऊन केलं जाईल. अशा प्रकारे आहार, निद्रा, विहार किंवा करमणूक आणि कर्म नियमित संयमित केल्यानं आपणही सांसारिक दुःखांपासून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे हा खूप चिंतन करण्यासारखा आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रत्यक्षात आचरण्यात आणण्यासारखा श्लोक आहे. यामध्ये अव्यवहार्य असं काहीच नाही. या सर्व व्यवहार्य गोष्टींबद्दल बोलल्यानंतर श्रीकृष्ण आता अष्टांग योगाचं पूर्णत्व आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो यावर पुढील श्लोकांमध्ये बोलणार आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण आपलं खाणं, झोपणं, करमणूक आणि आपली कर्म संतुलित केली पाहिजेत आणि या सांसारिक दुःखांपासून मुक्त झालं पाहिजे. अत्याहार टाळूयात आणि योग्य आहार, योग्य निद्रा, योग्य विहार आणि योग्य कर्मे करण्यामध्ये सतर्क राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.